दिवसाला 2 रुपये द्यायचे कशाला? तुम्ही त्यांना भेट देत नाही, तुम्ही भेटले की त्यांच्या अंगावर जाता, ही तुमची पद्धत आहे. मी सांगतो तुम्हाला, पहिली गोष्ट, जोपर्यंत रेग्युलराईज होत नाही तोपर्यंत 1 तास कमी करायचा. असं झालं, आज रेग्युलराईज झालं की 1 तास वाढवायचा आणि त्यांना 6,700 रुपये पेमेंट जे आहे महिन्याला ते द्यायचं. तर त्यांच्या जीवावर आपण प्रिंटिंग करतो आणि त्याला काय दिवसाला 2 रुपये द्यायचे? नाही, ते आपण नाही, ते आपण पण काही नाही. आधी पहिले आजच्या आज माझ्या इन्स्ट्रक्शन आहे ते 1 तास कमी करून टाकायचा आणि ज्यावेळी रेग्युलराईज कराल तरी त्यांच्याशी बसा, त्यांना किती ते परवडते ते बघा आणि ते पैसे देऊन करा. आज आधी 1 तास कमी झालेल्याचं पत्र पाठवा, मला पण व्हॉट्सअपवर पाठवा. दिवसाला 2 रुपये द्यायचे कशाला? तुम्ही त्यांना भेट देत नाही, तुम्ही भेटले की त्यांच्या अंगावर जाता, ही तुमची पद्धत आहे. मी सांगतो तुम्हाला, पहिली गोष्ट, जोपर्यंत रेग्युलराईज होत नाही तोपर्यंत 1 तास कमी करायचा. असं झालं, आज रेग्युलराईज झालं की 1 तास वाढवायचा आणि त्यांना 6,700 रुपये पेमेंट जे आहे महिन्याला ते द्यायचं. तर त्यांच्या जीवावर आपण प्रिंटिंग करतो आणि त्याला काय दिवसाला 2 रुपये द्यायचे? नाही, ते आपण नाही, ते आपण पण काही नाही. आधी पहिले आजच्या आज माझ्या इन्स्ट्रक्शन आहे ते 1 तास कमी करून टाकायचा आणि ज्यावेळी रेग्युलराईज कराल तरी त्यांच्याशी बसा, त्यांना किती ते परवडते ते बघा आणि ते पैसे देऊन करा. आज आधी 1 तास कमी झालेल्याचं पत्र पाठवा, मला पण व्हॉट्सअपवर पाठवा.